we will wait for 2 minutes and then we'll start. फक्त दोघीच आहात, बाकीचे आय डोंट नो कुठे आहे, का बरं कमी आहे. ते नेमकी माहित नव्हतं ना म्हणून बोलवलं. मला वाटलं 12च्या बांधा घ्या म्हणलं, बोलत होतं आलो मी, काम देतो म्हणलं. सो चलो वी विल स्टार्ट अवर लेक्चर. कालच्या लेक्चरला आपण कोलाइड्सचे प्रिपरेशन्स बघितले होते आणि मग आपण कोलाइड्सचे जनरल प्रॉपर्टीज, कोलाइड्सचं प्युरिफिकेशन बघितलं होतं. डायलेझर वगैरे काय असतं, डायलेसिंग बॅग काय असते. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं होतं की प्रॉपर्टीज ऑफ कोलाइड्स, आणि त्या कोलाइड्सच्या प्रॉपर्टीमधली आय थिंक आपण फर्स्ट प्रॉपर्टी, जनरल प्रॉपर्टी डिस्कस केलेली आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ सेकंड प्रॉपर्टी. Second property is optical property. Optical property. आता बघा ऑप्टिकल प्रॉपर्टी काय असते. तर ऑप्टिकल प्रॉपर्टीमध्ये आपण बघणार आहोत टंडल इफेक्ट. टंडल इफेक्ट काय असतो, तर टंडल इफेक्ट एक असा इफेक्ट आहे, एक अशी फेनॉमेना प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये आपल्याला कोलायडल सोल्युशनचे जे पार्टिकल्स असतात ते लाईट स्कॅटर करतात. आणि आता सपोज इथे आहे सोर्स ऑफ लाईट, इथे आपण ठेवलेलं आहे ट्रू सोल्युशन. ठीक आहे, आणि इकडे आहे तर कोलायडल सोल्युशन. काय डिफरन्स आहे ट्रू सोल्युशन आणि कोलायडल सोल्युशन मधला? ट्रू सोल्युशन अँड कोलायडल सोल्युशन मधला डिफरन्स, टेल मी. ट्रू सोल्युशन काय असतात? होमोजेनियस सोल्युशन्स असतात. ट्रू सोल्युशन्स आर द होमोजेनियस सोल्युशन. कोलाइड सोल्युशन्स कसे असतात? हेट्रोजेनियस असतात. सो ट्रू सोल्युशन, सो इट इज अ होमोजेनियस सोल्युशन. कोलायडल सोल्युशन म्हणजे इट इज अ हेट्रोजेनियस सोल्युशन. आता काय होते, जर इथून लाईट अशी स्कॅटर होते तर ट्रू सोल्युशनमध्ये काय होतं, तर लाईटचा पाथ हा व्हिजिबल नसतो आणि हाच पाथ कोलायडल सोल्युशनमध्ये व्हिजिबल असतो. ट्रू सोल्युशनमध्ये बीम ऑफ लाईट इज नॉट व्हिजिबल. बीम ऑफ लाईट इज नॉट व्हिजिबल. बीम ऑफ लाईट इज नॉट व्हिजिबल. आणि इकडे कोलायडल सोल्युशनमध्ये बीम ऑफ लाईट इज व्हिजिबल.
बीम ऑफ लाईट इज विजिबल. म्हणजे सोल्युशन्समध्ये लाईट जी आहे ती विजिबल असते कधी जर कोलायडल सोल्युशन असेल तर. पण ट्रू सोल्युशनमध्ये लाईट एंटर करते आणि लाईट पास पण होते. पण ट्रू सोल्युशनमध्ये तो जो लाईटचा पाथ असतो ना, तो पाथ आपल्याला व्हिजिबल नसतो. कोलाईडमध्ये हा जो लाईटचा पाथ आहे, ही जी लाईट आहे, ह्या लाईटचा पाथ आपल्याला नोटिसेबल असतो. ह्या लाईटचा पाथ आपण व्हिजिबल आहे असं म्हणू शकतो. ओके, व्हिजिबल असतो. का तर कोलायडल सोल्युशन्सचे जे पार्टिकल्स असतात ते काय करत असतात, लाईट स्कॅटर करत असतात आणि ड्यू टू द स्कॅटरिंग ऑफ कोलायडल पार्टिकल्स ते जो लाईटचा पाथ आहे तो काय होत असतो, व्हिजिबल होत असतो. ह्या पूर्ण प्रोसेसला, ह्या पूर्ण फेनॉमिनाला आपण म्हणत असतो टंडल इफेक्ट. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादी इमेज बघायची असेल तर छान ह्याची एक इमेज आहे बघा. तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे? I learned that ChatGPT works best with detailed Yes, prompts, but I hate typing them. So instead, I dictate them using WhisperFlow. व्हिडिओ पण दिसते. यहाँ हमारे पास दो Yes, गिलास ma'am. हैं। Yes, ma'am. पहले गिलास में है पानी, सादा पानी, और दूसरे गिलास हे बघा, आता ह्या पहिल्या ग्लासमध्ये साधं पाणी आहे आणि ह्या दुसऱ्या ग्लासमध्ये कोलायडल पाणी आहे. म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहे, हे जे दुसरं सोल्युशन आहे, जरा असं तुम्हाला टर्बिड दिसतंय, असं थोडे थोडे त्याच्यामध्ये पार्टिकल्स दिसतात आहे. आणि इकडचं एक सोल्युशन आहे ते तुम्हाला एकदम क्लिअर दिसतंय. मग जे सोल्युशन तुम्हाला क्लिअर दिसतंय ना, ते आहे होमोजेनियस ट्रू सोल्युशन. आणि इकडचं जे सोल्युशन आहे, जे असं थोडं टर्बिड दिसतंय, व्हाईट कलरचं थोडंसं दिसतंय, त्याला आपण काय म्हणत असतो, तर कोलायडल सोल्युशन म्हणत असतो. आता अशा दोन सोल्युशन्सवर ते काय करतात ते बघा. लाईट गिलास में जो पानी है इसमें थोड़ा सा दूध मिलाया गया है। हम क्या करेंगे, लेज़र पॉइंटर से हम लेज़र बीम इसमें इंसिडेंट करवाएंगे, यहाँ से पार करवाएंगे। तो यहाँ पर आप गौर करें कि लेज़र बीम जो यहाँ से निकल रहा है, जब पानी से ये पार हो रहा है तो हमें इस बीम का जो पाथ है, ये पाथ हमें नहीं दिख रहा है, ये बिल्कुल इनविजिबल है। लेकिन जैसे ही वो बीम यहाँ दूध मिला हुआ पानी से पार हो रहा है, वैसे ही इसका पाथ हमें विजिबल हो रहा है। ऐसा क्यों हो रहा है? चलिए इसका एक्सप्लेनेशन समझने के लिए सबसे पहले हमें समझना होगा कि हम चीज़ों को जो देखते हैं वो किस तरह से देखते हैं। एक्चुअली ये इफेक्ट जो है, इसी इफेक्ट को टिंडल इफेक्ट कहा जाता है। इस पे हम वापस आएंगे। पहले देखते हैं हम चीज़ों को देखते कैसे हैं। जब हम चीज़ों को देखते हैं, उसका मतलब कहीं से लाइट सोर्स से लाइट उसमें इंसिडेंट कर रहा है उस ऑब्जेक्ट में, और फिर उससे टकरा के हमारे आंखों तक पहुंच रहा है। तभी हमारा ब्रेन उस ऑब्जेक्ट का इमेज का सेंसेशन क्रिएट करता है। तो जब तक कुछ है, वहाँ से जो लाइट पार हो रहा है उसका पाथ हमें नहीं दिख रहा है। क्यों नहीं दिख रहा है? दिखने के लिए क्या चाहिए था? दिखने के लिए चाहिए था यहाँ पर कुछ ना कुछ ऐसा रहे जो जिससे यहाँ का लाइट टकराए। और बघा, आता इथे काय होतंय, क्लिअर सोल्युशन मधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स लाईट स्कॅटर करत नाहीयेत. पण कोलायडल सोल्युशन मधले जे पार्टिकल्स असतात ते लाईट स्कॅटर करतात आहे. आणि जर लाईट स्कॅटर झाली तर मग ती लाईट आपल्याला काय होते, तर विजिबल होते. तेच आता ते सांगतात आहे. और टकरा के हमारे आंखों तक पहुंचे। यहाँ जो सादा पानी है, सादा पानी सिर्फ वाटर मॉलिक्यूल H2O से बना हुआ है, जो कि बहुत छोटा होता है, बहुत ही छोटा मॉलिक्यूल होता है। जो ये जो लाइट है, ये जो लाइट यहाँ से पार हो रहा है, उसे वो टकरा कर वापस नहीं भेज पाता है। मतलब उससे ये लाइट रिफ्लेक्ट नहीं होता है, टकरा कर वापस नहीं आता है, जिससे कि हमारे आंखों तक ये लाइट पहुंच नहीं पा रहा है। तो जब इस लेज़र पॉइंटर से निकला हुआ लाइट बीम का कोई भी पार्ट किसी भी ऑब्जेक्ट से टकरा के पानी में, सादा पानी में किसी भी ऑब्जेक्ट से टकरा कर जब ये हमारे आंखों तक नहीं पहुंच रहा है, तो इसीलिए हम इसे देख नहीं पा रहे हैं। लेकिन अब दूध जब मिला दिया जाता है तो दूध में क्या होता है, दूध में फैट और प्रोटीन मॉलिक्यूल्स होता है, बेसिकली फैट ग्लोब्यूल्स होता है। फैट ग्लोब्यूल्स बहुत सारे लिपिड मॉलिक्यूल यानी कि फैट मॉलिक्यूल और प्रोटीन मॉलिक्यूल से बना हुआ होता है, जो कि काफ़ी बड़ा होता है। इतना बड़ा होता है कि वो लाइट को
रिफ्लेक्ट कर सकता है, इस तरह के लाइट बीम से लाइट के फोटॉन्स को रिफ्लेक्ट कर सकता है। इसका साइज, ये जो फैट ग्लोब्यूल होता है, इसका साइज नियरली 0.1 माइक्रोमीटर यानी ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाली का कन्सेप्ट की आपल्याला ट्रू सोल्युशनमधून लाईटचा पाथ विजिबल नसतो, कारण ट्रू सोल्युशनमधले पार्टिकल्स काय असतात, खूप स्मॉल इन साईज असतात, ते लाईट रिफ्लेक्ट करत नाहीत, ते लाईट स्कॅटर करत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला ट्रू सोल्युशनमधली जी बीम ऑफ लाईट असते ती नॉट विजिबल असते. पण हेच कोलायडल सोल्युशनमधले पार्टिकल्स थोडे लार्जर इन साईज असतात ॲज कम्पेअर टू ट्रू सोल्युशनपेक्षा, आणि ते पार्टिकल्स लाईट काय करत असतात, स्कॅटर करत असतात, आणि ह्या फेनॉमेनालाच आपण काय म्हणत असतो, टंडल इफेक्ट म्हणत असतो. क्लिअर झालाय का आता टंडल इफेक्ट? येस मॅम. अच्छा, मला जरा फीडबॅक द्या आता, म्हणजे प्रॉपर व्हिडिओ वगैरे दिसत होती का? येस मॅम. अच्छा. येस मॅम. आणि म्हणजे आवाज पण येत होता ते जे बोलतात ते त्याचा? नाही मॅम, आवाज क्लिअर येत नव्हता. आवाज क्लिअर येत नव्हता, ओके. पण व्हिजिबल होतं, म्हणजे आम्ही एक्सप्लेन केलं तर ते तुम्हाला तिथं दिसू शकतं. जर आपण साऊंड व्हिडिओचा ऑफ करून टाकला आणि फक्त व्हिडिओ जशी जशी पुढे जाईल तसं तसं आम्ही एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला ते अंडरस्टँड होऊ शकतं. म्हणजे व्हिडिओ व्हिजिबिलिटी होती, फक्त ऑडिबल तेवढं नव्हतं. ठीक आहे, चालेल. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की टंडल इफेक्टच्या कंडिशन्स काय काय आहेत. मग तर टंडल इफेक्टच्या कंडिशन्स असतात, कंडिशन्स ऑफ टंडल इफेक्ट. की पहिली कंडिशन काय आहे टंडल इफेक्टची? फर्स्ट कंडिशन की डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स आहेत, डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स शुड नॉट smaller than wavelength of the light used. wavelength of light used. डिस्पर्स फेसचे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सची साईज जी आहे ती कमी नाही पाहिजे, स्मॉल नाही पाहिजे कुणापेक्षा, तर वेवलेंथ ऑफ लाईट यूज्ड, आपण ज्या वेवलेंथची लाईट तिथं यूज करणार आहोत, वेवलेंथ ऑफ लाईट म्हणजे ह्या वेवलेंथमध्ये पण काय असणार आहे, वेवलेंथ आहे म्हणजे वेव नेचर आहे, आणि वेव नेचर जर असेल तर पार्टिकल वेव नेचर ॲज वेल एज पार्टिकल नेचर असतं. तर मग वेवलेंथ आपण जी म्हणतोय त्या वेवलेंथमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सच्या साईजपेक्षा डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स स्मॉल नसले पाहिजेत. डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स हे ह्या वेवलेंथच्या पार्टिकल्सपेक्षा लार्जर इन साईज असले पाहिजे, ही एक फर्स्ट कंडिशन आहे. आणि सेकंड कंडिशन, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम या दोघांच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय तर रिफ्लेक्शन, मेजरमेंट ऑफ रिफ्लेक्शन, मेजरमेंट ऑफ रिफ्रॅक्शन, त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणत असतो. तर दोघांचे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत त्या दोघांच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये लार्ज डिफरन्स असला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना की दोघांच्या हाईटमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे, म्हणजे एकाची हाईट कमी आहे एकाची हाईट जास्त आहे, त्याला आपण म्हणतो की लार्ज डिफरन्स आहे. मग तसंच डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्या दोघांपासून कोलायडल सिस्टीम तयार होत असते. मग त्या डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्शन इंडेक्स झाला का, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू कशी पाहिजे, दोघांच्या व्हॅल्यूजमध्ये लार्ज डिफरन्स पाहिजे. ह्या काय आहेत तर दोन कंडिशन्स आहेत, कशाच्या तर टंडल इफेक्टच्या. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ टंडल इफेक्ट. इम्पॉर्टन्स ऑफ टंडल इफेक्ट. बघा आता इम्पॉर्टन्समध्ये फर्स्ट इम्पॉर्टन्स आहे की वी कॅन डिफरन्शिएट बिटवीन, वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन
true solution and colloidal solution. We can distinguish between true solution and colloidal solution. म्हणजे आता आपण 2-3 लिक्विड्स घेतलेत आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला लगेच दिसत होतं की त्याच्यात मिल्क ॲड केल्यामुळे ते सोल्युशन थोडं टर्बिड दिसत होतं आणि एक सोल्युशन असं एकदम क्लिअर सोल्युशन होतं. पण आता बघा की कधी कधी काय होतं की कोलायडल सोल्युशन आणि ट्रू सोल्युशन ह्यांच्यातला फरक पटकन कळत नाही. मग त्यावेळेस आपण काय करतो, टंडल इफेक्टचा यूज करतो. जर एखाद्या सोल्युशनमधला लाईटचा पाथ व्हिजिबल झाला तर मग त्या सोल्युशनला आपण कोलायडल सोल्युशनमध्ये ठेवतो आणि जर लाईटचा पाथ व्हिजिबल नाही झाला तर मग त्याला आपण कुठे ठेवत असतो जर लाईटचा पाथ व्हिजिबल नाही झाला तर त्याला आपण कुठलं सोल्युशन म्हणणार असतो, ट्रू सोल्युशन म्हणणार असतो. ठीक आहे, क्लिअर आहे का? मग अशा पद्धतीने आपण ट्रू सोल्युशन आहे का कोलायडल सोल्युशन आहे हे डिस्टिंग्विश करू शकतो. ह्याच्यातला डिफरन्स आपण फाइंड आउट करू शकतो. हा झाला फर्स्ट त्याचं ॲप्लिकेशन, टंडल इफेक्टचं फर्स्ट इम्पॉर्टन्स. सेकंड इम्पॉर्टन्स असतो बघा बाळांनो की सेकंड इम्पॉर्टन्स आहे कशाचा? सेकंड इम्पॉर्टन्स आहे नंबर ऑफ पार्टिकल्सचा. वी कॅन डिटरमाइन number of colloidal particles. We can determine number of colloidal particles and size of them. आपण कोलायडल पार्टिकल्सचे नंबर काउंट करू शकतो आणि त्यांची साईज सुद्धा सांगू शकतो. वी कॅन डिटरमाइन नंबर ऑफ कोलायडल पार्टिकल्स अँड साईज ऑफ देम. ठीक आहे, क्लिअर आहेत हे 2 पॉईंट्स इम्पॉर्टंट्स. एवढे 2 ॲप्लिकेशन्स आहेत टंडल इफेक्टचे. पहिल्यांदा ट्रू सोल्युशन कोलायडल सोल्युशनला डिफरन्शिएट करू शकतो अँड सेकंड ॲप्लिकेशन इज वी कॅन डिटरमाइन द नंबर ऑफ कोलायडल पार्टिकल्स अँड साईज ऑफ देम. ओके, क्लिअर आहे? Yes, ma'am. गुड. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे जनरल प्रॉपर्टी झाली, ऑप्टिकल प्रॉपर्टी झाली, थर्ड आहे कायनेटिक प्रॉपर्टी. आता कायनेटिक प्रॉपर्टीमध्ये काय होत असतं बघा. कायनेटिक प्रॉपर्टीमध्ये कुठली कन्सेप्ट आहे तर ब्राउनियन मोशन. एखाद्या कॅफेमध्ये जाऊन ब्राउनी खावीशी वाटली तर जाऊन जरूर खा. मोस्ट ऑफ द टाइम आपण सगळ्यांचे दुसऱ्यांचे लाड करत असतो. कधी कधी आपण स्वतःचे सुद्धा लाड केले पाहिजेत. हां, पण त्याच्यासाठी आधी आपण तसं काहीतरी कार्य, तसं काहीतरी प्राऊड फील व्हावं स्वतःला, असं काहीतरी अचीव पण केलं पाहिजे. तेव्हाच स्वतःचे लाड पण केले पाहिजेत. ठीक आहे, चलो. ब्राउनियन मोशन काय असते बघा की आता इथे एक कोलायडल सोल्युशन आहे. हे डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स आहेत. ओके, हे ब्लॅक कलरचे डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स आहेत. ब्लॅक कलरचे पार्टिकल आहेत डिस्पर्स फेसचे. आणि आता हे रेड कलरचे जे पार्टिकल्स आहेत हे डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स आहेत. आता काय होतं, डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स जे असतात ते फास्ट मुव्हिंग पार्टिकल्स असतात. डिस्पर्जन मीडियमचे जे पार्टिकल्स असतात ते फास्ट मुव्हिंग पार्टिकल्स असतात. आता तुम्ही हे बघितलं असेल, लाईफमध्ये ऑब्झर्व पण केलं असेल, एखादं इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि आता ह्या एखाद्या ऑब्जेक्टवर एक फास्ट मुव्हिंग पार्टिकल आला आहे आणि तो फास्ट मुव्हिंग पार्टिकल कोलाईड झाला तर ह्या ऑब्जेक्टची पण काय होते, फॉर अ शॉर्ट टाईम किंवा फॉर अ टाईम मोशनमध्ये हा ऑब्जेक्ट येतो. मग इथं पण तसंच होतंय की डिस्पर्जन मीडियमचा पार्टिकल जो आहे तो कोलाईड होतो. डिस्पर्जन मीडियमचा पार्टिकल काय होणार, कोलाईड होणार किंवा कोलिजन होणार. डिस्पर्जन मीडियमच्या पार्टिकलचं कोलिजन होणार कोणासोबत, डिस्पर्स फेसच्या पार्टिकलसोबत. डिस्पर्स फेसच्या पार्टिकलसोबत कोलिजन झाल्यावर डिस्पर्स फेसचा पार्टिकल कशामध्ये येणार, मोशनमध्ये येणार. आणि डिस्पर्स फेसच्या पार्टिकलची जी मोशन असते
ह्या मोशनला आपण काय म्हणत असतो मग ब्राउनियन मोशन म्हणत असतो. डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स काय दाखवतात मग एक मोशन दाखवतात आणि त्या मोशनला आपण म्हणत असतो ब्राउनियन मोशन. आता कशामुळे होत असते ब्राउनियन मोशन? डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स मोशनमध्ये येतात. डिस्पर्स फेसचे मॉलिक्युल्स झिगझॅग डायरेक्शनमध्ये रँडम डायरेक्शनमध्ये मोशन दाखवत असतात. त्याला आपण ब्राउनियन मोशन म्हणत असतो. मग हे डिस्पर्स फेसचे पार्टिकल कशामुळे डिस्पर्स फेसचे पार्टिकल कशामुळे मोशन दाखवायला लागले? तर डिस्पर्जन मीडियमच्या पार्टिकल्सनी फास्ट मुव्हिंग पार्टिकलचे कोलिजन झालं त्याच्यामुळे. आणि ह्या कोलिजिनमधून काय ट्रान्सफर होत असते डिस्पर्स फेसच्या पार्टिकलला? ह्या कोलिजिनमधून कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर होत असते डिस्पर्स फेसच्या पार्टिकलला. कायनेटिक एनर्जी मिळाली एखाद्या ऑब्जेक्टला तर तो ऑब्जेक्ट पण काय करतो तर मोशन दाखवायला सुरुवात करतो. सो ह्या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणत असतो ब्राउनियन मोशन. क्लिअर आहे? Yes, ma'am. ठीक आहे. ह्याचा पण एखादी जर व्हिडिओ असेल तर आय वुड लाईक टू शो यू, बिकॉज ह्या अशा गोष्टींनी ना आय फील की इंटरेस्ट वाढतो, अजून एक छान अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये डेव्हलप होते. In this lesson, we're going to have a look at the idea of Brownian motion. This is useful because it helped indirectly to confirm that atoms exist. You're in a darkened room, the air is still, and the bright lights are streaming through the window. What do you notice about the dust particles? हे बघा, The black circles as they pass through the हे सगळे आता तुम्ही हे बघितलं असेल बघा की जुने घरं वगैरे कौलारू घरं असतात आणि त्या कौलारू घरांना किंवा असं एक थोडीशी अशी फट असते आणि त्या फट्टीमधून असा पूर्ण सूर्यप्रकाश येत असतो आणि ज्यावेळेस असा तो पूर्ण सूर्यप्रकाश येतो त्यावेळेस अशी ती एक बीम तयार होते आणि त्या बीममध्ये असे डस्टचे पार्टिकल्स वगैरे असतात. तेच त्यांनी beam of light. हे बघा, What do you notice about the dust इकडे एक विंडो दाखवली होती, त्या विंडो मधून बीम येते लाईट. particles? The black circles as they pass through the beam of light. Pause the video and think about this. Press play once you've made up your mind. The answer is that the dust particles are moving randomly. Did you see it? The dust particles are not always moving downwards, but are moving in all directions. The dust particles are very small and are supported by a fluid. In this case, that fluid is a gas. आता इथे तुम्ही बघताय बघा, हे सगळे काही मॉलिक्युल्स हे ब्ल्यू कलरचे मॉलिक्युल्स हे डिस्पर्जन मीडियमचे आहेत, कारण डिस्पर्जन मीडियम ही लार्ज इन प्रपोर्शन असते आणि असे हे डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स काय होतात तर कोलाइड होतात डिस्पर्स फेसच्या पार्टिकलला. आणि आता तुम्ही नेक्स्ट बघताल बघा, जे रेड कलरचे वगैरे पार्टिकल्स आहेत डिस्पर्स फेसचे ते पण काय व्हायला लागतील, Are unable to see the gas particles directly because they are too small, but you can see the larger dust particles. The reason that the dust particles move randomly are because of the ठीक आहे, क्लिअर आहे. आता पुढे पण तेच त्यांनी दाखवलंय की आता एखादं सोल्युशन घेऊन त्यांनी तेच दाखवलंय की सोल्युशनमध्ये कसं पार्टिकल्सची रँडम मोशन होती. ह्याचं मेन रिझन काय आहे तर डिस्पर्स फेसच्या पार्टिकल्सवर कोण कोलाइड होतं, डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स कोलाइड होतात आणि डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स कोलाइड झाल्यामुळे डिस्पर्स फेसच्या पार्टिकलला कायनेटिक एनर्जी मिळते. त्या कायनेटिक एनर्जीमुळे डिस्पर्स फेसचे पार्टिकल्ससुद्धा काय व्हायला लागतात तर मोशनमध्ये येतात. झिगझॅग रँडम डायरेक्शनमध्ये ते मोशन करत असतात. ह्या पूर्ण प्रोसेसला फिनॉमिनल आपण म्हणतो ब्राउनियन मोशन. मग ही झाली आता थर्ड प्रॉपर्टी. नेक्स्ट फोर्थ वाली प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज, आता जे पण कोलायडल पार्टिकल्स आहेत तर कोलायडल पार्टिकल्स काय करत असतात तर इलेक्ट्रिक चार्ज कॅरी करत असतात. कोलायडल पार्टिकल्स काय कॅरी करतात तर इलेक्ट्रिक चार्ज कॅरी करतात. मग कोलायडल पार्टिकल्स ओके ठीक आहे, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक
प्रॉपर्टी लिहायला पाहिजे होतं मी, माय मिस्टेक, सॉरी. इलेक्ट्रिक प्रॉपर्टी, आणि इलेक्ट्रिक प्रॉपर्टीमध्ये पहिली प्रॉपर्टी बघतोय आपण, चार्ज ऑन कोलाइड. चार्ज ऑन कोलाइड. मग कोलाइडल पार्टिकल जे आहेत, तर कोलाइडल पार्टिकल कॅरीज इलेक्ट्रिक चार्ज. मग आता किती टाइप्सचे कोलाइडल पार्टिकल्स असतील? जर कोलाइडल पार्टिकलने पॉझिटिव्ह चार्ज कॅरी केला तर त्याला आपण म्हणणार पॉझिटिव्हली चार्ज कोलाइडल पार्टिकल. पॉझिटिव्हली चार्ज्ड कोलाइडल सोल म्हणजे ती पॉझिटिव्हली चार्ज कोलाइडल सिस्टीम आहे. जर कोलाइडल पार्टिकलवर जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण म्हणणार निगेटिव्हली चार्ज्ड कोलाइडल सोल. ओके. मग आता ह्याचे एक्झाम्पल्स कुठले? तर आता ह्यांच्या एक्झाम्पल्सचा जर आपल्याला टेबल मिळाला तर खूप बेस्ट होऊन जाईल, कारण ह्याचे खूप एक्झाम्पल्स आहेत. ही इमेज दिसते का रे? काय Yes, ma'am. दिसते ना? हा बघा, आता पॉझिटिव्हली चार्जचे जे सोल्स असतात, पॉझिटिव्हली चार्जवाले जे सोल आहेत, त्यांच्यामध्ये असं एक ट्रिक सारखं लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह चार्ज जे सोल्स असतील तर त्यांच्यामध्ये ऑक्साईड्स असतात. ऑक्साईड्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. Al2O3 x टाइम्स ऑफ H2O. आता x टाइम्स ऑफ H2O म्हणजे ते हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड्स आहेत. म्हणजे हायड्रेटेड, आपण म्हणतो ना की आपली बॉडी हायड्रेटेड असली पाहिजे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये वॉटर कंटेंट हा जास्त असला पाहिजे, त्याला आपण म्हणत असतो हायड्रेटेड. मग मेटॅलिक ऑक्साईड कसे आहेत? हायड्रेटेड, म्हणजेच त्या मेटॅलिक ऑक्साईड सोबत वॉटर मॉलिक्युल्स पण असतील. मग इथे पुढे लिहिलेलं आहे त्यांनी एक्स नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. आता ही इमेज NCERTतली आहे, बट सेम तुमच्या बुकमध्ये पण हीच इमेज आहे. हाच चार्ट त्यांनी दिलेला आहे. इथे क्रोमियम O3 x टाइम्स ऑफ H2O, Fe2O3 x टाइम्स H2O. मग मेटॅलिक ऑक्साईड्स आले की पॉझिटिव्हली चार्ज सोलचं एक्झाम्पल लिहायचं. पॉझिटिव्हमध्ये जो O दिसतोय त्याच्यावरून लक्ष ठेवायचं की पॉझिटिव्हली जे सोल्स असतील त्या पॉझिटिव्हली सोल्सच्या एक्झाम्पलमध्ये कोण असतं? तर ऑक्साईड्सचे एक्झाम्पल्स आहेत. एवढंच लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरून थेरी क्वेश्चन येणार नाही. निगेटिव्हली चार्ज सोल जे आहेत त्यांच्यामध्ये कशाचं एक्झाम्पल आहे? तर सल्फाईड्सचं एक्झाम्पल आहे, की सल्फाईड्स जे असतात, सल्फर जे असतात, त्याचं एक्झाम्पल आहे कशामध्ये? निगेटिव्हली चार्ज सोलमध्ये. ऑक्साईड्सचे एक्झाम्पल्स आहेत पॉझिटिव्हली चार्ज सोलमध्ये. आता इकडे सांगितलंय बेसिक डायस्टफ आणि इकडे आहे तर ॲसिडिक डायस्टफ. ॲसिड असेल तर निगेटिव्हली चार्ज सोल आणि पॉझिटिव्हली चार्ज सोलमध्ये बेसिक डायस्टफ. डायस्टफ म्हणजे आता आपण केसांना वगैरे जे डाय वगैरे लावतो त्याला आपण डाय म्हणतो, तर ते डायस्टफ बेसिक नेचरचं असू शकतं किंवा ॲसिडिक नेचरचं. पण बेसिक नेचरचं असेल तर ते पॉझिटिव्हली चार्ज सोलचं एक्झाम्पल आहे. ॲसिडिक नेचरचं असेल तर ते निगेटिव्हली चार्जचं एक्झाम्पल आहे. पॉझिटिव्हली चार्ज सोल आहे हिमोग्लोबिन आणि निगेटिव्हली चार्ज सोल आहे की स्टार्च, गम, जिलेटिन किंवा क्ले, चारकोल, हे सगळे निगेटिव्हली चार्जचे सोल्स आहेत. आणि पॉझिटिव्हली चार्ज सोल्सचं एक्झाम्पल आहे हिमोग्लोबिन. आणि इथे पण खाली एक ऑक्साईडचं एक्झाम्पल दिलं आहे, दॅट इज टिटॅनियम ऑक्साईड्स. तर हे क्लिअर आहे का एक्झाम्पल? ह्याच्यामध्ये असं जास्त काही फार विशेष नाही आहे. जस्ट यू हॅव टू लर्न दिस कन्सेप्ट और मग
म्हणजे आपण नाही का म्हणतो काही काही थोड्या गोष्टी आपल्याला पाठ कराव्या लागतात, तर त्या टाईपमधले आहे की यू हॅव टू मग अप दिस थिंग्स की हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड्स हे काय असणार आहेत तर पॉझिटिव्हली चार्ज सोलचे एक्झाम्पल्स आहेत. निगेटिव्हली चार्ज सोल्सचे एक्झाम्पल्स कुठले कुठले मेटल्स तर कॉपर, सिल्वर, गोल्ड, म्हणजे जनरली डी ब्लॉकचे जे मेटल्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज सोल्स तयार करतात ते. परत बेसिक डायस्टफ पॉझिटिव्हली चार्ज सोल, आणि ॲसिडिक डायस्टफ असेल तर हा निगेटिव्हली चार्ज सोल आहे. सल्फाइड्स हे निगेटिव्हली चार्ज सोल्स आहेत, आणि हिमोग्लोबिन हे पॉझिटिव्हली चार्ज सोल्स आहेत. सो इलेक्ट्रिक प्रॉपर्टीमधली पहिली प्रॉपर्टी कळाली का? पहिली प्रॉपर्टी खूप सिम्पल आहे. काय सांगते पहिली प्रॉपर्टी की कोलाइड्सवर काय असतात तर चार्ज असतात. कोलाइड्स कॅन कॅरीज द इलेक्ट्रिक चार्ज. मग कोलाइड्स पॉझिटिव्हली चार्ज कॅरी करू शकतात किंवा कोलाइड्स निगेटिव्ह चार्ज कॅरी करू शकतात. हे झालं फर्स्ट इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. आता इथे बघा मी ए लिहिलाय, फोर्थमधलाच बी पॉईंट म्हणजे सेकंड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी कुठली आहे तर सेकंड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस काय आहे तर इथे सुद्धा तुम्हाला एक टेक्निक यूज करावी लागते बघा. ह्याच्या पण छान छान व्हिडिओज आहेत जे तुम्ही बघू शकता, ॲनिमेटेड व्हिडिओज. आता बघा इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये काय आहे तर एक यू शेप ट्यूब आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसते इथे, ती ऑलरेडी तुम्हाला दिसत आहे बघा. यू शेप ग्लासची एक ट्यूब आहे. 2 इलेक्ट्रोड्स आहेत, 2 इलेक्ट्रोड्स आहेत. इलेक्ट्रोड्स म्हणजे जनरली आता एवढं लक्षात ठेवा की मेटल्सचे रॉड एकावर आहे, एकाला आपण कॅथोड म्हणतोय, तो निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केला आहे. एक पॉझिटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच केलेला आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय की एक कोलायडल सोल्युशन आहे, आणि मीडियम काय आहे तर डिस्पर्जन वॉटर पण मीडियम आहे. डिस्पर्जन मीडियम वॉटर आहे, आणि हे कोलायडल्सचे काय आहेत तर पार्टिकल्स आहेत. इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे ॲनोड, इकडं आहे निगेटिव्हली चार्ज कॅथोड. आता हा जो कोलायडल सोल आहे, हे जे कोलायडल पार्टिकल्स आहेत, हे सगळे कोलायडल पार्टिकल्स कसे आहेत तर निगेटिव्हली चार्ज आहेत. म्हणजे हे जे कोलायडल सोल आहे, हे कुठलं कोलायडल सोल आहे तर हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सचं कोलायडलचं सोल्युशन आहे. जसं आपण हे सर्किट कंप्लीट करतो आणि आपल्याला काय लक्षात येतं, सगळे निगेटिव्हली चार्ज पार्टिकलवाले कोलायडल्स पार्टिकल कुठे अट्रॅक्ट व्हायला लागलेत, ॲनोडकडे. ते कुठे जायला लागलेत, पॉझिटिव्ह चार्जकडे, आणि इथं जाऊन ते काय होतात ते डिपॉझिट होतात. ते इथे जाऊन त्यांचं डिपॉझिशन स्टार्ट झालंय, कुणाचं कोलायडल पार्टिकल्सचं. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे काय करता येतं की नेमकी कोलायडल सोल कुठल्या नेचरचा आहे हे फाइंड आउट करता येतं. समजा तुमच्याकडे आता एखादा कोलायडल सोल आहे, बट यू डोंट नो की इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, इनिशियली आपल्या लाईफमध्ये काही पर्सन्स येतात, पण इनिशियली आपल्याला एवढं ते कळत नाही की समोरचा पर्सन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, जोपर्यंत एखादा झटका वगैरे बसत नाही. तसंच इथं पण आहे. इथं व्होल्टेज दिलं जातं, व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यावर पार्टिकल्स काय होतात, रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड्सकडे जातात. जर पार्टिकल्स ॲनोडकडे गेले म्हणजे त्या पार्टिकल्सचं नेचर कसं होतं, निगेटिव्ह होतं, म्हणजे ते निगेटिव्ह सोल आहे. आणि जर ते पार्टिकल्स जर कॅथोडकडे गेले असते तर ते काय झाले असते मग पॉझिटिव्ह सोल्स त्याला आपण म्हणतो. ह्याला आपण इलेक्ट्रोफोरेसिसची मेथड म्हणतो. ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळतात तर कोलाइड्सवरचे चार्ज कळतात. कोलाइड्स त्यांच्या रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड्सकडे मूव्ह होतात. क्लिअर आहे का इलेक्ट्रोफोरेसिस? Yes, ma'am. Yes, ma'am. हां, ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट आहे.
त्याच्यानंतर आता मग इलेक्ट्रोफोरेसिसचे ॲप्लिकेशन्स पण तुम्हाला विचारले जातात, मग ॲप्लिकेशन्स माहीत असले पाहिजे. पहिलं ॲप्लिकेशन तर हेच आहे की इलेक्ट्रोफोरेसिसमुळे आपल्याला कोलाइड्सवरचा चार्ज आयडेंटिफाय करता येतो. ठीक आहे, मग फर्स्ट ॲप्लिकेशन काय आहे? इट इज यूज टू नो द फर्स्ट ॲप्लिकेशन इट इज यूज्ड टू नो द charge on electrodes, charge on colloidal particles. सेकंड ॲप्लिकेशन, आता ह्याच्यामुळे काय होतं की आपण कोलायडल पार्टिकल्सचा मायग्रेशनचा रेट पण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे मॉलिक्युल्स एकदम फास्टली मायग्रेट होतात ते का पार्टिकल्स असे स्लो मायग्रेट होतात ते, म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करता येतं तर रेट ऑफ मायग्रेशन ऑफ पार्टिकल हे पण आपल्याला फाइंड आउट करता येतं. थर्ड ॲप्लिकेशन आहे, जर मिक्सचर असेल कोलायडल पार्टिकल्सचं तर हे मिक्सचर पण आपल्याला काय करता येतं? सेपरेट आउट करता येतं. मिक्सचर ऑफ कोलायडल पार्टिकल्स can be separated. कसं सेपरेट होणार? सपोज आता तुम्ही ॲड केलं आहे एक पॉझिटिव्ह सोल एक निगेटिव्ह सोल, मग पॉझिटिव्ह सोल कुठे जाणार आहे तर तो पॉझिटिव्ह सोल असेल तर तो कॅथोडवर डिपॉझिट होईल. निगेटिव्ह पार्टिकल्स जे असतील ते कुठं जमा होतील? इकडे ॲनोडकडे जमा होतील. म्हणजेच अशा प्रकारे आपण कोलाइडच्या सोल्सला पण काय करू शकतो? मिक्सचर्सला सेपरेट आउट करू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे? हे झालेत. आणि हे कशामुळं? कारण त्यांच्या कोलायडल पार्टिकल्सचा सेपरेशनचा रेट वेगवेगळा असतो. इनिशियली ज्या मॉलिक्युल्सचा रेट जास्त आहे ते सगळ्यात सुरुवातीला काय होतील? मायग्रेट होतील आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड्सकडे जातील. त्याच्यानंतर जे स्लो मायग्रेशनवाले पार्टिकल्स आहेत ते स्लोली हळूहळू मायग्रेट व्हायला लागतील. मग मायग्रेशनच्या डिफरन्समुळे आपण काय करू शकतो? ड्यू टू डिफरन्स इन रेट ऑफ मायग्रेशनच्या रेटमध्ये डिफरन्स असल्यामुळे आपण कोलाइड्सला सेपरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही कोलाइड्सचं मिक्सचर टाकलेलं आहे आणि दोघं पण पॉझिटिव्ह आहेत, तर मग दोघंही कुठे टाकली? हां, आता दोन्ही पण कुठे जाणार आहेत तर दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, पण त्या ह्या पॉझिटिव्ह सोलला कसं सेपरेट करायचं? तर आता ह्यांच्या मायग्रेशनचा रेट डिफरंट असणार आहे. एकाचा मायग्रेशनचा रेट जास्त असेल तर तो मग पटकन इकडे कॅथोडकडे निगेटिव्हकडे जाणार आणि इथे सुरुवातीला डिपॉझिट होणार. आणि दुसऱ्याच्या मायग्रेशनचा रेट स्लो असणार आहे, मग ते पण कॅथोडकडेच येतील पण ते असे हळूहळू येतील. मग मायग्रेशनचा रेट डिफरंट असल्यामुळे आपण कोलाइडच्या पार्टिकल्सला काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे? यस मॅम. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे इलेक्ट्रोऑस्मोसिस. आता इलेक्ट्रोऑस्मोसिसमध्ये काय होतं की डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स मूव्ह नाही होत, बट डिस्पर्जन मीडियम्सचे पार्टिकल्स काय होतात तर इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये मूव्ह व्हायला लागतात आणि ह्याला आपण काय म्हणत असतो तर इलेक्ट्रोऑस्मोसिस म्हणत असतो. ह्याची पण आता इमेज असेल.
आता बघा मी ही इमेज दाखवतीये. आता बघा काय सांगितलं इथं की द मुवमेंट ऑफ मायग्रेशन ऑफ डिस्पर्जन मीडियम पार्टिकल्स ऑफ कोलायडल सोल्युशन. आता कोलायडल सोल्युशन तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी माहिती आहे. कोलायडल सोल्युशनमध्ये 2 फेजेस आहेत, एक आहे डिस्पर्स फेज आणि एक आहे डिस्पर्जन मीडियम. मग डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स काय दाखवतात ते तर मायग्रेशन दाखवतात ते, म्हणजेच ते एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जाऊ शकतात, मायग्रेट होऊ शकतात. बट डिस्पर्स फेजचे पार्टिकल्सचं मायग्रेशन काय केलंय, डिस्पर्स फेजच्या पार्टिकल्सचं मायग्रेशन प्रिव्हेंट द मायग्रेशन. ह्यांचं मायग्रेशन थांबवलेलं आहे, ह्यांचं मायग्रेशन होत नाही आहे. डिस्पर्स फेजचं पार्टिकल त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून पास होणार नाहीत. पण डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स काय होतात, अंडर इलेक्ट्रिक फील्ड मायग्रेट व्हायला सुरुवात होते आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणत असतो इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. बघा, द मुवमेंट ऑफ द डिस्पर्जन मीडियमचे मुवमेंट ऑफ कोलायडल सोल्युशन. कोलायडल सोल्युशनमधले जे डिस्पर्जन मीडियम आहे ते काय होतात, ते मायग्रेट होतात. ते कधी, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्डचा इन्फ्लुएन्स देतो त्यावेळेस डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स मायग्रेट होतात. व्हेन डिस्पर्स फेज पार्टिकल्स आर प्रिव्हेंटेड. पण डिस्पर्स फेजच्या पार्टिकल्सला काय केलेलं आहे, प्रिव्हेंट केलेलं आहे फ्रॉम मुव्हिंग. डिस्पर्स फेजच्या पार्टिकलला आपण काय करत नाहीये तर होऊ देत नाहीये. मग आता इथे जर तुम्ही इमेज नीट बघितली तर डिस्पर्स फेजचे पार्टिकल तसेच त्याच जागेवर राहतात ते, पण डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स काय व्हायला लागतात, ते अंडर द इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स फ्लो व्हायला लागतात, ते मोशन दाखवतात ते, आणि ह्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. इथे ऑस्मॉसिस सारखीच प्रोसेस आहे, फक्त इलेक्ट्रो हा वर्ड वापरलेला आहे कारण आपण अंडर इलेक्ट्रिक फील्ड इथं बघतोय. अंडर इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स काय होतात ते तर डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स मायग्रेट होतात ते, पण डिस्पर्स फेजचे पार्टिकल्स मायग्रेट होत नाहीत. मग MCQ मध्ये इथून क्वेश्चन येतो की सेंटेन्स बेस की इलेक्ट्रोऑस्मॉसिसमध्ये डिस्पर्स फेजचे पार्टिकल्स मायग्रेट होतात, तर ते रॉंग आहे, ते रॉंग स्टेटमेंट आहे. डिस्पर्स फेजचे पार्टिकल मायग्रेट होत नाहीत, डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स मायग्रेट होतात अंडर द इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड. क्लिअर आहे ह्या 3 इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक है, चलो फिर आज के लिए इतना ही. रिवाइज करो सब कुछ, पूर्ण थेरी चैप्टर आए, सो एवरी डे यू हैव टू रिवाइज इट.